शहराच्या उत्तर भागातील प्रवेशाच्या भागात महानगरपालिका हद्द वाढल्यानं मोठ्या प्रमाणात वस्ती तयार झाली आहे। यात 10,000 लोकवस्तीच्या ठिकाण असलेल्या भागात पोद्दार शाळेजवळ बस थांबा द्या अशा मागणीचं निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं एसटी महामंडळाच्या प्रशासनाला देण्यात आलं। गेल्या अनेक वर्षांपासून नगावबारी ते पोद्दार शाळेजवळील रहिवासी नागरिकांनी पोद्दार शाळेजवळ बस थांबा देण्यासाठी सातत्यानं मागणी केली आहे, परंतु संबंधित परिवहन महामंडळ आणि शहर वाहतूक विभाग यांनी नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप सेनेनं केला। यामुळे पोद्दार शाळेजवळील रहिवाशांनी शिवसेना पदाधिकारी ललित माळी यांच्याकडे तक्रार करताच सेनेचे ललित माळी एसटी महामंडळासह वाहतूक विभागाला निवेदन देऊन तातडीनं पोद्दार शाळेजवळ बस थांबा देण्याची मागणी केली आहे। बस थांबा न दिल्यास शिवसेना स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शिवसेनेनं एसटी महामंडळासह वाहतूक विभागाला दिलाय। यावेळी शिवसेनेचे विधानसभा संघटक ललित माळी, प्रवीण पाटील, सागर रुतवाल, शेखर देशमुख, अरुण पाटील, गणेश पाटील, प्रवीण खैरनार, वैभव सोनजे, निंबा पाटील, पंकज पाटील, बंटी चौधरी, भूषण चौधरी, भूषण देशमुख, दर्शन सोनजे, PM पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पोद्दार शाळेजवळील सर्व नागरिकांचा म्हणजे जवळपास 5,000 ते 6,000 लोकसंख्या असलेल्या परिसरातील नागरिकांच्या मुख्य समस्या म्हणजे बस थांब्यासाठी वाहतूक आगार प्रमुख महाराष्ट्र परिवहन मंडळ व वाहतूक शाखेचे शहर पोलीसचे कोते साहेब यांच्याकडं निवेदन देण्यात आले। महत्त्वाचे कारण असे की नगावबारी चौफुली ते पोद्दार शाळेजवळील परिसर हा जो काही वर्षापासून झपाट्याने वाढतो आहे। तिथे बिल्डर लोकांनी चांगल्या सुविधा दिल्या असल्यामुळे तेथील वस्त्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे, पण बस थांबा नसल्यामुळे त्यांना सुमारे 1 ते 1.5 किलोमीटर पायी जावे लागते। त्याच्यात महिलांना आणि तरुणींना मोठ्या प्रमाणावर त्रास होतो। तिथे एकाकी जागा बघून चेन स्नॅकिंगचे मोठे प्रकार घडतात आणि तरुणांनाही त्या ठिकाणी मोठा त्रास होतो। तर बस थांब्यासाठी आज आम्ही शिवसेना पक्षातर्फे त्यांना निवेदन दिलेले लवकरात लवकर त्या ठिकाणी थांबा मंजूर होईल अशी आशा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।